नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटला जर कधी गेलात तर स्वामी समर्थांचा मठ तर बघाच, पण त्याचबरोबर तिथं समोर अन्नछत्राच्या शेजारी बरंच काही बघण्यासारखं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा, परत तोफ, मावळे, शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र, श्री स्वामी समर्थ वाटिका आणि बालोद्यान आहे. खूप सुंदर गार्डन आहे, मुलांना बघण्यासाठी आहे, खेळण्यासाठी आहे. त्यानंतर त्या गार्डनच्या बाजूला एक हे आहे, तुळजाभवानीचं सुंदर मंदिर आहे आणि तिथं दीपमाळ वगैरे छान आहे. त्यानंतर तिथे अन्नछत्राच्या बाजूला एक भिंतीशिल्प आहे स्वामी समर्थांचं, अतिशय सुंदर आहे. पूर्ण स्वामी समर्थांचं जीवनचरित्र, म्हणजे आपण जे महाराजांचं पोथी वाचतो त्या पोथी आपण जेव्हा वाचलेली असते ना, तर ते सगळं तिथं आपल्याला बघताना जाणवतं की म्हणजे स्वामी कर्दळीपणातून आलेले, श्री स्वामी अक्कलकोटला वास्तव्य केलं किंवा मालोजी राजांच्या संस्थानातलं राज्यकारभाराचं ते होतं. परत संन्यासाचं कहाणी, स्वामींना बडोद्याला नेण्यासाठी आलेले आप्पासाहेब, परत ते बुवा ब्रह्मचारी त्यांची कथा, शंकरराव रायबहादुरांची कथा, अशा सगळ्यांच्या कथा तिथं व्यवस्थित कोरलेल्या आहेत. चिदंबर दीक्षितांची कथा, बाळप्पाची कथा, त्या सगळ्या कथा म्हणजे आणि बसप्पा तेल्याचं दरिद्र घालवलं, म्हणजे तो सुवर्णाचा सर्प दिला, ते सगळं तिथं कोरलेलं आहे. शंकरराव रायबहादुरांची संबंध बाधा कशी दूर केली ते तिथं दाखवलेलं आहे. बाळप्पाचं अक्कलकोटात प्रस्थान झालं ते दाखवलेलं आहे. त्यांची स्वामी भक्ती बाळप्पाची दाखवलेली आहे. परत गाईला महाराजांनी, जी गाय दूध देत नव्हती तिला महाराजांनी कसं दूध द्यायला लावलं, म्हणजे कसं दूध गायीने दिलं ते सगळं तिथं कोरलेलं आहे. त्यानंतर चिलमीचं कोरलेलं आहे. त्यानंतर जे महाराजांनी जो तुपाच्या पातेल्याला हात लावला आणि तूप भरून ओसंडून वाहिलं, म्हणजे पुरलं, सगळ्यांना भरपूर झालं. हे जे काही महाराजांचे चमत्कार, वेगवेगळ्या लीला आहेत, त्या सगळ्या लीला तिथं छान कोरलेल्या आहेत. दादाबुवांची कथा, म्हणजे मृत हत्तीला जीवदान दिलेलं त्यांनी, ते पण तिथं कोरलेलं आहे. स्वामी भक्त हरिभाऊ स्वामी सूत, त्यांचं निधन झालं, ते सगळं पूर्ण 21 अध्याय आहेत ना, त्याची कथा संपूर्णतः तिथं कोरलेली आहे. तुम्हाला कधी जायला मिळालं तर नक्की जावा आणि हे भिंतीशिल्प बघा. पण हे भिंतीशिल्प बघताना ना, नेहमी संध्याकाळी बघायला लाईटमध्ये खूप छान दिसतं. बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.